गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुमच्यासमोर आज आला आहे तो योगायोग नसून स्वामींचा आशीर्वाद आहे. या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. स्वामी संदेश ऐकून तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी या क्षणापासून दूर होतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी आनंदी होणार आहे. पैशाची समस्या दूर होईल. संकट, गरिबी, दारिद्र्यता दूर होणार. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, या आशीर्वादाची गरज असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करून व्हिडिओला लाईक करा. या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती दूर जाईल आणि चांगले बदल घडण्यास सुरुवात होईल. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश 5 मिनिटं मन लावून ऐका. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुमच्यासमोर 2 कलर आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. धावपळीच्या काळात सर्वांना कुठलं ना कुठलं टेन्शन तर असतंच. सर्वजण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली आहेत. कोणाला करिअरची चिंता, तर कोणाला आरोग्याची, तर कोणाला संसाराची. अशा वेळी स्वामींचा एकच मंत्र आपल्याला आठवतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हा मंत्र आठवल्यानंतर आपल्याला एक बळ येतं, शक्ती येतं. संकटांना समोर जाण्याची ताकद आपल्याला मिळते. स्वामींनी आपल्याला कधीही कर्माचा त्याग करायला सांगितला नाही. त्यांनी सांगितलं की बळकट हो, आळस सोड. आज आपण थोड्या संकटाने डगमगतो, पण स्वामी म्हणतात जो प्रयत्न करतो, जो प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतो त्याला फळ नक्कीच मिळते. जेव्हा आपण म्हणतो की स्वामी माझ्या पाठीशी आहे, तेव्हा आपल्या कर्मात ती शुद्धता असायला हवी. स्वामी म्हणतात नकारात्मक विचारांचा त्याग कर. नकारात्मक विचारांचा त्याग केल्यानंतर तुझं आयुष्य सुंदर होईल. यश मिळवण्यासाठी केवळ प्रार्थना पुरेशी नसते, तर प्रार्थनेसोबत प्रयत्नही आवश्यक आहेत. अनेक प्रसंगातून आपल्याला हे शिकायला मिळतं, जोपर्यंत तुमच्यात मीपणा आहे तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पडणार नाही. नम्रता हे प्रगतीचे पहिले लक्षण आहे. भीती हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामींचे हे एक वाक्य आपल्याला निर्भय बनवते. जेव्हा तुम्ही निर्भय होता तेव्हा तुमची कार्यक्षमता वाढते. स्वामींनी नेहमी वेळेचे महत्त्व आपल्याला सांगितले आहेत. आळशी माणसाला देवाची साथ कधीच मिळत नाही. जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तेव्हा स्वामींच्या ह्या गोष्टी लक्षात ठेवा. फळ मिळायला वेळ लागतो, पण ते नक्की मिळतं. जेव्हा डोकं काम करणं बंद करते तेव्हा हृदय स्वामींकडे लावा. नामस्मरण करा. दुसऱ्याला मदत करणे ही सर्वात मोठी स्वामी भक्ती आहे. ही एक छोटीशी कथा आहे. कुठेही ही कथा स्किप न करता पूर्ण ऐका. एक दिवस एक गरीब शेतकरी स्वामींच्या दर्शनाला आला. त्याच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी काहीच मौल्यवान वस्तू त्याच्याकडे नव्हत्या. त्याच्या जोडीत फक्त 2 बाजरीच्या भाकरी आणि थोडासा ठेचा होता. पण त्याला संकोच वाटत होता की मी जिथं लोक सोनं, चांदी, दागिने आणि मिठाई घेऊन येतात, तिथे मी ही साधी भाकरी कशी देऊ, असं त्याच्या मनाला वाटत होतं. स्वामी एका मोठ्या वृक्षाखाली बसले होते. त्यांच्यासमोर अनेक पक्वान्नाची ताटं सजलेली होती. तो गरीब शेतकरी दुरूनच स्वामींचे दर्शन घेऊन परत जाऊ लागला. तितक्यात स्वामी मोठ्याने ओरडले, अरे माझा घास घेऊन कुठे चालला आहेस? मला भूक लागली आहेस. काढ ती तुझी भाकरी. तो शेतकरी थरथरा कापायला लागला. त्याने आपली फाटलेली जोडी पुढे केली आणि त्या जोडीतून भाकरी आणि ठेचा काढला. स्वामींनी आनंदाने त्यातील ती कोरडी भाकर आनंदाने गोडीने खाऊ लागले आणि स्वामी मोठ्या आवडीने ते भाकर खात होते. तेथे उपस्थित असलेल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याला हे पाहून नवल वाटले. त्याने विचारले, महाराज, एवढी पंचपक्वान्न तुमच्यासमोर आहेत, तरीही तुम्ही ती कोरडी भाकरी का खाताय? स्वामी हसले आणि म्हणाले, या भाकरीत जेवढं प्रेम आणि घाम सांडलेला आहे तेवढी चव तुझ्या या महागड्या मिठायामध्ये नाही. जो श्रद्धेने देतो ते मला पोचतं. असे म्हणतात की स्वामींनी त्या भाकरीचा तुकडा तोडला तेव्हा त्यातून सोन्याचा सुगंध दरवळू लागला. शेतकऱ्याच्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता भासली नाही. स्वामी समर्थांच्या कथेतून आपल्याला एकच संदेश मिळतो,
भाव तसा देव. देव चकाकी किंवा संपत्ती पाहत नाही, तुमच्या महागड्या मिठाया देव पाहत नाही, तर भक्तांचा भाव पाहतो. स्वामींच्या दरबारात श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव नसून केवळ अहंकाराचा त्याग महत्वाचा आहे. स्वामी म्हणतात, बाळा निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा विश्वास असेल तर हा संदेश 3 लोकांना शेअर करा. कोणाचं तरी चांगलं तुमच्या हातून घडेल, त्यांचा नकळत आशीर्वाद तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नामस्मरण करावं लागते. विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव या जगात सुखी असते. बाळा, एकनिष्ठ राहा, सगळी कामं होतील, कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही, तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. हीच खरी वास्तुस्थिती आहे. काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसंच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील. स्वामी म्हणतात, आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणेही सांगता येत नाही. स्वामी म्हणतात, बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही, तर त्यात कसं पोहायचं हे तुम्हाला शिकवण्यासाठी आलेलं असतं. स्वामी म्हणतात, जेव्हा नियती तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा काहीतरी मौल्यवान देण्यासाठी तुमचा हात ते रिकामी करत असते. स्वामी म्हणतात, बाळा घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसं खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार, हे कधीही विसरू नका. स्वामींचं आणि माझं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही आणि तिथे स्वामी मला काहीच कमी पडू देत नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दामून अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख होत नाही. स्वामी म्हणतात, बाळा मृत्यू कधी कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही, म्हणून जे तुला मिळालेलं आयुष्य आहे ते भरभरून जगणं हेच खरं आयुष्य. माझं तुझं असं काही नाही, हे धन परक्याचं आहे. ते काल कोणाचं होतं आज तुझं आहे आणि उद्या दुसऱ्यांचं असणार आहे. काही पुण्य असेही करायचं ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण दुःख देणारा मात्र कधीच सुखी होऊ शकत नाही. स्वामींच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जातो. संघर्ष करणारा माणूस हा कायम एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या मागे सारे जग उभे असते. तेव्हा संघर्ष करताना जर एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो. स्वामींचे नामस्मरण केल्याने संकट येणार नाहीत असं होत नाही. प्रारब्ध सर्वांनाच भोगावं लागते, पण नामस्मरण केल्याने प्रारब्धाची तीव्रता, संकटाची तीव्रता ही कमी होते. स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्याला संकटात लढण्यासाठी बळ देते. संकटातून बाहेर निघण्यासाठी मार्ग स्वामी आपल्याला दाखवतात. स्वामी सदैव आपले रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.